बस स्थानक या ठिकाणी मंडळ कृषी अधिकारी शुभम शिरसाट यांना अनोळखी इसमांनी जबरदस्तीनं त्यांच्या खिशातून मोबाईल, पाकिटमधून 3,000 रुपये रोख रक्कम, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि ATM कार्ड काढून पसार झाले होते। या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सुरत बायपासवरील कॅन्सर हॉस्पिटल जवळून हरीश उर्फ विजय पवार याला ताब्यात घेण्यात आले। यावेळी त्याची विचारपूस केली असता त्याने इतर 2 अनोळखी इसमांसह हा गुन्हा केला असल्याची कबुली देऊन जबरीनं चोरी केल्याची कबुली दिली आहे। आरोपीकडून एकूण 21,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस अंमलदार दिनेश परदेसी, पंकज खैरमोडे, संतोष हिरे, प्रशांत चौधरी, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी, सुनील पाटील व विवेक वाघमोडे यांच्या पथकानं पार पाडली आहे। दिनांक 2 एप्रिल रोजी पहाटे 4:30 वाजता शुभम संतराम शिरसाट राहणार शिरपूर हे मंडळ कृषी अधिकारी आहेत शिरपूर येथे। हे त्यांचं काम आटोपून पहाटे 4:30 वाजता घरी जात असताना त्यांना रस्त्यामध्ये अडवून अज्ञात इसमाने त्यांचे पैसे, मोबाईल व इतर वस्तू काढून घेतलेल्या होत्या। त्याप्रमाणे त्यांनी धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली। हरीश उर्फ विजय पवार हा रिक्षा चालक आहे आणि तो नकाने रोड येथे राहतो। याने हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले। त्याला ताब्यात घेतले, विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्ह्यामध्ये लूटमार केलेले मोबाईल, रोख रक्कम व इतर जे काही सामान होतं ते त्याने पंचांसमक्ष काढून दिलेलं आहे। सदर आरोपी व मुद्देमाल धुळे शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देऊन पुढील कारवाई करीत आहोत। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।